पालघरला 85 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. इथल्या मतदारांमध्ये जवळपास 60 ते 70 हजार कोळी समाज आणि मच्छीमार. मासेमारी करूनच इथले नागरिक आपला उदरनिर्वाह करतात. सातपाटी बंदर हे मच्छीमारीसाठीचं प्रमुख केंद्र. मासेमारीसाठी इथे 152 नोंदणीकृत बोटी आहेत. मात्र मुंबई आणि कोकणातून येणाऱ्या बोटींमुळे इथला स्थानिक मच्छीमार अडचणीत सापडलाय. याशिवाय गाळाच्या समस्येमुळे इथल्या मच्छीमारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय. गाळ साचल्यानं मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटी समुद्रात अडकून बसतात. हा गाळ कापण्यासाठी आणलेली मशीनही इथं धूळ खात पडली आहे. इथल्या किनारपट्टीची दगडही ठिसूळ झाली आहेत. अशा विविध समस्यांबाबत आवाज उचलूनही या मच्छीमारांना कुणीही दाद देत नव्हतं. अखेर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी या स्थानिकांचा आवाज सरकार दरबारी पोहोचवलाय. की वाढवण आणि याचं बंदर आहे, जिंदाल बंदर हे हो घातलेलं आहे. ते बंदर झालं तर मग आमचा संपूर्ण व्यवसायच नष्ट होणार आहे. तर हे बंदर सुद्धा होता कामा नये. सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे आणि ही अनिर्बंध मासेमारी आहे ही सुद्धा बंद झाली पाहिजे. पर्सिन मासेमारीचं मोठं संकट आलेलं आहे आणि सरहद्दीवरून तोही उत्तम वसावेचा आणि सातपाटीचा वाद चालू आहे. ह्याच्यामध्ये आता बहुजन विकास आघाडीने हात घातलेला आहे आता आणि आम्हाला आशा आहे की हितेंद्र ठाकूर हेच याच्यातून मार्ग काढतील. कोळी समाजाच्या विविध समस्या सोडवण्याचा निर्धार बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार मनीषा निमकर यांनी केलाय. वाढवण बंदर आणि जिंदाल जेटी ह्याच्यामुळे ह्या परिसरातला संपूर्ण मच्छीमार समाज हा उद्ध्वस्त होणार आहे. तर त्या दृष्टीनं आमचा त्याला आज कालही विरोध होता, आजही आहे आणि ह्याच्या पुढेही विरोध राहील ही आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. पालघर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार मनीषा निमकर यांच्या रॅलीला कोळी समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. त्यामुळं विरोधकांचंही धाबदन आणलंय. कपिल राऊत, झी मीडिया, पालघर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.